अंघोळ केल्यानंतर ही 10 कामे करू नका, नाहीतर घरातील लक्ष्मी निघून जाईल. अनेकदा आपण अंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो. अनेकदा आपण अंघोळ केल्यानंतर लक्ष देत नाही. पण वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात या 10 चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकते आणि नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा प्रवेश होऊ शकतो आणि संपत्ती आणि समृद्धीची सुद्धा हानी होते. स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी आपल्यावर कोपू शकते. यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची कुंडली आर्थिक स्थिती बिघडू शकते. अंघोळ करणारा प्रत्येकाच्या रोजच्या रुटीनचा एक विषय भाग असतो. अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटणे आणि व्यक्ती टापटिपीत फ्रेश दिसते. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून कोणतेही कामे करावेत असे म्हणतात, कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबाबत आज आपण जाणून घेऊया. त्यामुळे अंघोळीनंतर या गोष्टींकडे सर्वजण आवर्जून लक्ष द्या की हे आवश्यक आहे. जर तुम्ही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात. अशा चुका लवकरात लवकर बंद करा. वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की या अशा लोकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अंघोळ केल्यानंतर कोणती जी आपण दुर्लक्षित करू नये, कोणती कामे आहेत जी आपण दुर्लक्षित करू नये. बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया. 1. बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष निर्माण होतो. वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्या संबंधित गोष्टींचाही उल्लेख होतो. अंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे. अंघोळ केल्यावर लोक अस्वच्छ बाथरूमला सोडतात. अनेकदा पाहायला मिळते. शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते, कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण अंघोळ करताना इतरही चुका करत असतात. 2. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. काही लोक अंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात. ही सवय तुम्हाला गरीब करू शकते. बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. अशा खराब पाणी असल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपणा, गरिबी, वादविवाद, भांडणे होत राहतात. माणसाची प्रगती खुंटते. 3. तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. या राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे लोक स्वच्छ राहत नाहीत आणि अशाच लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते. एकाच वेळेस स्नानगृहास घाणेरडे पाणी सोडल्याने भगवान वरूनही कोपतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात. आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट, बाथरूम बुधवारच्या वर रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे. असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला होतो आणि आपली अडकलेली कामे होऊ लागतात. 4. तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे. काही लोकांची ही वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात. तुम्हाला ही सवय असेल तर सुधारा. असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतो आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात. कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरे जावे लागते. 5. बादली नेहमी अशी ठेवा. काही लोकांना अशी सवय असते की अंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच असेच टाकून देतात, तर ही चूक सुधारा. बाथरूममध्ये बाहेर पडताना बादलीतले पाणी अंघोळीचे राहिलेले पाणी ओतून द्या आणि बादली रिकामी ठेवायची नाही. बादली पुन्हा भरून ठेवा. रिकामी ठेवायची असेल तर ती बादली उलटी ठेवा.
रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि घरामध्ये धनहानी होते. घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जातो. घरातील माणसे एकापाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही. 6. जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका. असे केल्याने धनहानी होते, कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये. 7. आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये. मुलींनी, माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असे करू नये, कारण असे मानले जाते की यांनी पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टपकत असेल तरी देखील भांगामध्ये सिंदूर लावू नये, कारण या टिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर देखील खाली पडू शकतो. 8. आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत. नखे दर मंगळवारी कापावीत. याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असे करणे शुभ मानले जाते, परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आपला बुध ग्रह खराब होतो. 9. ओले कपडे सोडू नका. काही कपडे धुण्याचा कंटाळा करून खूप स्त्रिया आंघोळ झाल्यावर ते कपडे ओले बाथरूममध्ये सोडतात. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेच पूर्णपणे बंद करा. असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात. तुमच्या राशींचा सूर्य कमजोर होतो आणि मग तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्रतिष्ठा, मान सन्मान याचा अभाव निर्माण होईल. 10. बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येतात. नकारात्मकता शक्तींवर घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवणे, नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असल्याने ही पद्धत विशेष महत्त्वाची आहे, कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी आंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2 वेळा आंघोळ करण्याची सवय लावा. यामुळे शरीर, अगदी मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योग शक्ती वाढेल. पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा खूप त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने रोज आंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो. किंवा मग आंघोळ गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च भरावे. असे 2 ते 3 वेळा करावे. यामुळे सर्दी, खोकला यांपासून आरामसुद्धा मिळेल. आंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता. आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारायची ही प्रथा होती. बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धत ही बदलली आहे. आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीराची हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या, ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही. थंड पाण्याने आंघोळीसाठी नेहमी अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही, म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लवकर लागतो. विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रात का निषिद्ध आहे? विवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटले आहे हे सांगितले. त्यांनी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटले आहे की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते. हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या होत्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिकाने खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटले की कधीही आपण
विवस्त्र होऊन अंघोळ करणे बंद केले पाहिजे. असे केल्याने आपण जलदेवता वरुण यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन अंघोळ करू नये. नकारात्मकता शरीरात प्रवेश करते. जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत अंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊन जाते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय अंघोळ करू नये, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. पितृदोष होऊ शकतो. म्हणून गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करतात तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोष यांचा सामना करावा लागतो. असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना समाधान मिळते. विनावस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो. त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होते. म्हणूनच कधीही विवस्त्र होऊन अंघोळ करू नये. मध्य पुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही. माता लक्ष्मी क्रोधित होते. शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे अंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी.